हो देवीदासनं मारली चार. देवीदास काही येत नाही. हा आपणही वाहटून फरार काही मरेल पुरत नाही वावरामध्ये फालतू. हे अस्वल एक तर एक अन दोन नाही ना. हा खरंच नामदेराव देवीदासनं चाट मारली. तू घरी जाऊन वाकीत झेपेला आता गरम मरतीन तर मोरले काय सरपंच मरून नामदेव मरून तू कराय मोरू वावरामध्ये. पहिलेच तर यशुंबऱ्यावर हमला गेला त्या यानं अस्वलानं आपल्यावरही करीत कधी लोक बसता याठी ना चला घरी. ते एवढं भेल्यान नाही चालत ना राजा सरपंच. आपल्याला कसं सामना कराच लागणार आहे. आता देवीदास गेला घरी झपला बी तर झपू द्या झाले काही घेऊन देत नाही आपल्याला. त्याचा विचार करताना आपल्याला आपल्याला वावराच्या लागते ना रोज. काय करसान सांगा बरं तुम्ही. हा आपल्याला सामना तर कराच लागेल की नाही. काय जमीन पोळीत पडू देता काय राजा माणसा जमीन घेऊन नाही राहिलो पण आपण इन 3 जण करसान काय मोठी गँग आहे त्या अस्वलाईची. हा आपल्याच्यानं एवढे सामना होते काय सांगा तुम्ही. बरे आपण तिघं असल्यावर भिवून राहिलो. आणि आपल्या देशाचे सैनिक कसे करत असतील हो बाटारो. ते तर जीवार उद्धार व्हायला राहायचे पण गोळ्या चालतात. हा सैनिकासारखे डटाना आता आपल्याला युद्धच करणार लढाईच करणार याच्यासोबत. हा विचार करा जरा तुम्ही. याच्यासोबत जर लढाई युद्ध जर नाही केला आपण नाचवल्यासोबत तर आपल्या जमिनी पडीत पडतील काय खासा. हे बरोबर बोलून राहिले नामदारा तुम्ही. ह्याची काही चूक नाही आहे पण कसं धाकधूक आहे हो मनामध्ये. कसं आपण तिघं त्या अस्वलं 25-30 कसं ना. जो माणूस आपण घरी पाठवला तोही गायब झाला ना. तोही आला नाही ना अजून म्हणून कसं वाटून राहिलं थोडंसं. पण मागे परपंच आहे ना. आपला जीव गेला तर परपंच कोण सांभाळीन सांगा. मला तर नातू पण तू आहे बायको आहे. जो सैनिक बॉर्डरवर आहे त्याला नाही काय फॅमिली नाही काय बायको नाहीत काय लेकरू नाहीत काय मायबाप नाहीत काय. तो आपल्यासाठी जीवावर उद्धार व्हायला. आणि हे आपले जंगलात फक्त आपल्या शेतात रानटी प्राणी आले तर आपण त्याचा सामना नाही करू शकत. कराच लागेल सामना. चूप बसा आठी आता करूच काय ना काही इलाज. जमलं बापा. आला रे बापा देवीदास आला. पण 2 जणी आणले बापा सोबत. जमलं बापा. तो कराम भाऊ मारली नाही हो. चाटणे मारली गड्या. अरे देवीदास काही चाटाळा माणूस आहे का. पोलाद आहे तो पोलाद. एकटा जळणारा माणूस आहे तो. साथ नाही सोडणारा. येईन म्हणजे येईनच. तो आला की ना पावर आला की नाही. बंदूक घेऊन बी आला. हो लेखा आता आला रे बा धीरूस आले का नाही तर लेखा. हातभर फाटली होती बाबा. देवीदास दिसला तर चांगलं वाटून राहिलं. बरं आला का देवीदास पण तू उशीर आला का आले बाबा बंदूक ना सापले ना बघतावर. हे तर काय यार बा देवीदास काय रे बापा डायरेक्ट वरच जाऊन बसले रे बापा. हे तर टिनावर काही हातभर फाटली बा. अस्वलाने भेट राहिले अस्वलाने का म्हणजे ना बोपा. पुरे पादरी आहेत रे बा हे शिवलाल. पुरे पादरी आहेत का. अस्वल काय करते रे. अस्वलाले भिवून वर चढले टिनावर. शिवल्या तुला दिसलं की नाही ता समजेन तुला. हाताला हसून राहिला तो आम्हाला. टिनार बसेला आम्ही तर ते दिसलं की नाही गाठ फाटते माणसाची. अगं तू एक होते काय सांगा तुला दिसलं नाही ना अजून म्हणून तुला कसं दात काढणं सुचून राहिले अटी. काय करते होते बगली धरतो बगली. सोपी आहे आपलं काम. तुम्ही राजा भेता द्या अस्वलाले फासवाल्याले. आपण नाही भेट का म्हणजे ना भाऊ भेतो आपण. देदास ते बंदूक घेऊन येतो वर येन तू. या टिनार बसू बा आपण. आता येईल आलं की हे बगलीत दाबतात 2 जण. दाबू दे येईल बगलीत. ये बरं तू वर ये बरं. येईल पाहू दे बरं याची पावर किती काय तर कसं बगलीत दाबते हा शिवल्या अस्वलाले तर. हे बंदूक बी देतो शिवलाल तो. पाहिजे शस्त्र पाहिजे माणसाचं. शिवलाल हे बंदूक घेतली आज. मी जातो बाबा टिनार. आमचे फाटते बो हातभर. तू पाय काय टक्कर दे टक्कर. आपल्याला तसं बंदूकचं काम नव्हतं हो. का कोण भिजते हो या सोलाले फासवाल्याले. जावा तुम्ही जा टिनार. तुम्ही पादरी आहे राजा देवीदास भाऊ. जा बसा जा टिनार जाऊ. खा भावा म्हणजे राम भाऊ. तुम्ही आणि मा सोबती थांबू आपण 2 जण खाली. शिवल्या का माझी घेते बाबा. मला खाल ठेवतो बाबा खाली. मला जाऊ दे वर टिनार. मग इथं फाटून राहील. पर शिवला तूच थांबणारी एकटाच तर पाहायचं का. मला जाऊ दे टिनारवर. थांबा ना तुम्ही. मी असल्यावर तुम्ही काल घेऊन राहिले. आपण 2 जण पोला जाय रे बा देवीदास भाऊ. वर जाय तू. आम्ही पाहतो 2 जण. बरोबर पा 2 जण पा. बाबा पाटील कसं करता हवा. हा डॉक्टर तर पैसे घेतल्याशिवाय इलाज करत नाही म्हणते. काय झुमऱ्या जीव गमवता का बापा. हा डॉक्टर आपल्याला जास्तच कमकोत समजून राहिला ना. शेतकरी आहे म्हणजे मग आपल्याला पैसेच नाही असं त्याला वाटून राहिलं. रुपया घेतो ना मोजून. आता तरी मी सोन्याची चेन दिली त्याला काढून कर बाबा इलाज. तरी बाबा येऊनच राहिले म्हणा पैसे घेऊन गावातून.
या डॉक्टर लोकांना की नाही जीवाचं काही पडेलच नाही, पैसा पैसाच करून राहिले, नुसतं पैसा. फी बांधायच्या 400-500 फी झाली, सर्वसामान्य माणसानं कसं करावं? गरीबाचा जीव जाईल राजा पाटील. खरंच काय ना रे बंदोबस्त बसायला पाहिजे बा. पैसा दिल्याशिवाय इलाज करायला तयार नाहीत राजा. हे माणसाला माणूस समजायला तयार नाही. काय जनावर आहेत का लेका जे काय पैसा उरावर नेणार आहेत बांधून हे डॉक्टर लोक? एवढा पैसा कमवतात रोजचा, तरी बा पैसा पैसाच करतात बा. काय माणसात की जनावरात लेखाची? जनावराला की वय माणसाची, माणूस असल्यावर माणसाची किंमत नाही आहे डॉक्टरले. पण कोण बंदोबस्त करणारे? जे बंदोबस्त करणार आहेत तेच त्याच्यावर मलाही खात असतील. आणि काय काय बंदोबस्त करशील? आता डॉक्टरला वाटत असेल आपण करा, आपण त्याला वाटा लागत असेल याले त्याले. पाटील आता आपल्याला पैसे होते म्हणून बरा झुंबरचा इलाज होऊन राहिला, नाही तर झुंबर मेला असता की नाही. त्या डॉक्टरले समजते का जंगली प्राण्यानं हल्ला गेला बसवला नाही, याच्यावर हल्ला गेला, याच्यावर उपचार लवकर झाला पाहिजे. 20 अंगात फुल्या फैलीन की काही विचार केला का? जीवाचा विचार केला डॉक्टरनं? घेता का पाटील डॉक्टरच्या नावाचा रिपोर्ट सांगा तुम्ही? घेता का गोतू सांगायला? हॉस्पिटल बंद, डायरेक्ट सीलच. अरे बाबा, आपल्या शहरात एकच डॉक्टर आहे बाबा, आणि तोही चांगला आहे. जाऊ दे, पैसे खाते तर खाऊ दे बाबा, जाऊ दे. आपला माणसाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. कुठे नेशील मग झुंबरली या जलात टाकशील तर रिपोर्ट देशील याच्या नावाचा तर काय करशील काय? जाऊ दे. आपलं कसं आहे, आले अंगार घ्या मग शिंगार. जास्त नाटक करून राहिला ना, पैसा करून राहिला ना, मग द्या गोतून याले. आपण बसते मग अंदर. नाही सध्या काहीच नाही करायला पुरत. मग पो आपला माणूस सुद्धा इदा झाल्यावर काय आहे तो. जाऊ द्या, आता पहिले इलाज होऊ द्या आपल्या माणसाचा, होशी शिव द्या, चांगला होऊ द्या, मग पाहू डॉक्टरचं या काय आहे तर. कसा पैसा करतील, कसा पैसा खाते हात. पाटील आले तुमचे बाबा आले. आता घे रे म्हणा डॉक्टरल्या, पोत्यानं पैसा आणला, पोत्यानं बुड्यानं. पा समाधान पोतच आणलं डायरेक्ट बुड्यानं पैसे इज कमी नाही ना, आपण कमी नाही ना. बरं मोठ्या पाटलाचं काम बेकारच आहे बाबा. डॉक्टरले म्हणा आता पैसेच काय म्हणाले का तो. आता आणले म्हणा पैसे पोतो भरून. काय म्हणा पैसे. पाटील चला बरं. कुठे आहे डॉक्टर? आणि त्याला इकडे बोला लवकर, बोलाव त्याले. काय म्हणा पैसे पोतो भरून आणले म्हणा पैसे. पैसा नाही तर इलाज करत नाही का माणसाचा? आजच माणसाला लागले का म्हणा साहेब? पैसे एवढा पाहून राहिला तर. आणि त्या डॉक्टरला बोलावं लवकर. आणि घाल त्याच्या मोळ्यावर घाले पैसे बाबू. मला का असा आंडू पांडू समजून राहिला, कमकत समजून राहिला म्हणा डॉक्टरले. ते हॉस्पिटल विकत घेतो आम्ही, एवढा पैसा आहे आमच्याजवळ. हे पा पोत्यात आणला पैसा पुरा. ये म्हणा डॉक्टरले बोला, रजारे आवाज द्या त्या डॉक्टरले. पैसे दाखवा द्याले, एवढे पैसे आहेत मला. माणूस वाचलाच पाहिजे गॅरंटी, नाही तर माणूस जर गेला तर तुझ्या जीव गेला म्हणा. त्या डॉक्टरले आहे तर बोला ना रे बा, बोला द्यायचा तोंड पाहू द्या मला कोणता आहे तो पैसे खाये. बोला त्याला लवकर बोला. अटीचा आणले ना तुम्ही पैसे, थांबा त्याच्या मोळ्यावरच घालून बनते पैसे. त्याला सांगू 100% वाचला पाहिजे माणूस, गॅरंटी. माणसाला जर काही झालं तर ते विचार करून पाहिजे म्हणा डॉक्टरले. डायरेक्ट सांगतो त्याला धमकवून. त्या अटीसा बोला तू मा देखत त्याला वय करू दे ना अटीसा. मला बोलणार त्याच्याबरोबर. बोलावर त्याला बाबू, बोलावर. जाऊ द्या मोठे पाटील, पालतो कसं दाखवण्यात कसं माझं नाही करायला पुरत. दुसरी पेशंट आहे आपल्यापासून तर आज त्याले बी. जाऊ द्या काय जाऊ द्या. पैसा नाही तर इलाज करत नाही म्हणेन तर त्याच्या कॅबिनला जातो मी, पैसे पोतं घेऊन त्या कॅबिनमध्ये टेबला ठेवतो. खाय रे आता पैसे, कर इलाज. पैसा का उराने नाही आला का बांधून? माणसं चिटकले का आजच? अक्कल नाही का लेकाले? बरोबर मोठा खरंच चाल त्या कॅबिनला चाल डॉक्टरच्या. चाल बरं घुस त्याच्या कॅबिनमध्ये पैशाचं पोतं उराळ ठेव, सांगू द्यायला काय आहे. त्याच्या कॅबिनलेच जा लागते आपल्याला, मागे पुढे नाही पाहा लागत. माणसा जीव प्यारा गेले का पैसा प्यारा म्हणा तुले. बाबा जाऊ द्या, काही माझून आणू नका. जाऊ द्या तर हा तर जीव घेईन. पैसा कुणाला जास्त नाही यायला पाहू दे. मला किती पैसे पाहिजे दिले तर जाऊ दे बरं त्या कॅबिन. काही सोडत नाहीत गड्या हे डॉक्टरले तिघ जण. डॉक्टरले धरू पट्टात या आता बैकले तिघ बी. डॉक्टरले असंच पाहिजे. हे काय करू राहिले तुम्ही? हे काय ठेवलं माझ्या टेबलावर तुम्ही? काय? अरे तुला पैसे पाहिजेत ना, पैसा आणला पैसा. काय पैसे काय? पोत भरून पैसे आणले. पैशाशिवाय इलाज नाही करत ना तू पेशंटचा.
ही भूक भागवतो आता, भूक भागव पैसे न पहिले या पोत्यात पैसे आहेत, खाय ते पैसे खाय, पुरा आणायचो बांधून वर. मेलातलं का माणसाचं कोरदोळे जात नाही सोबत, आणि तू पैसा पैसा करून राहिला. पेशंटची काही हालत पाहत नाही, काही नाही. पैसा असेल तर इलाज करतो म्हणत, लाज वाटायला पाहिजे तुले डॉक्टर असणं. हे काय बोलून राहिले? सिक्युरिटी 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 फिक्युरिटी घालणं बे खिशात. कोणती सिक्युरिटी आहे तर धर उपटतो. सिक्युरिटी कोणती आहे तर कमी समजून राहिला तू आम्हाला. आमच्या माणसाचा इलाज कर, चाल. पैसे आणले पैसे ठेवले, चाल उघड्याना. काय बोलून काय राहिले तुम्ही? मी प्रतिष्ठित डॉक्टर आहे. तुम्ही असं माझं नाही करू शकत. चला हा बाजूला वा, चला. रामखोरा प्रतिष्ठीचा का आता प्रतिष्ठित आहे रे तू? बोकराचा पैशाशिवाय काम नाही करत म्हणतो. पेशंटचं काही पाहत नाही तो, जिथं राहीन की मरून राहिला. पहिली इलाज केला असता तू, प्रतिष्ठित असता तू, तर चांगला असता तर तू तो पैशा मागे पैणार आहेस. आमच्या पोराची तुला चीन घेतली इलाजासाठी. कोण आहे पण? तुम्ही असे काय बोलत आहे मला? कोण आहे तुम्ही? कोण मला बोलणारे? कोण आहे तुला सांगा लागते काय? आम्ही शेतकरी आहो, शेतकरी. आमच्या माणसाचे अस्वलानं हल्ला केला, तू या दवाखान्यात तू माणूस आणला, तू इलाज केला का त्याचा? काय मागस तू? पैसे मागस. आता हे पैसे आणले पोतो भरून. काय तू शेतकऱ्याला कमी समजता का तू? की आम्ही काही भुई फुकून निजल नाही आहो की? अबे धतर जरी झटकला तर कसं तुझ्या दवाखाने एवढे पैसे निघतात? काय सांगतो तू? त्याचा इलाज केला ना चालू. बंद थोडी आहे. सुया गोया सारे इंजेक्शन देणं चालू आहे. पण तुम्ही काय बोलून राहिले? बिना पैशाचा केला का तुम्ही इलाज चालू? आमच्या पोराची चेन घेतली सोन्याची तुला, मग इलाज चालू केला. का काय मी काय पोहून चाललो होता कुठे? की आमचा पेशंट पोहून चालला होता? पैसे आणून राहिलो ना आम्ही घरून. एवढा त्रास. डॉक्टर आहे ना, पहिले कसं पेशंटचा जीव प्यारा पाहिजे डॉक्टरले. पहिले त्याचा जीव वाचवा मग पैशाचा विचार करा. तुम्ही तर पहिले पैसा वैचून घेतात मग जीवाचा विचार करता. डॉक्टर कासाठी झाला तू? कासाठी झाला? डॉक्टर म्हणजे लोकांसाठी देव आहे, आमच्यासाठी देव आहे. देव समजून आम्ही डॉक्टरकडे पाहतो. तुम्ही जो लुटायला बसेलाय अटीसा. आता खाय पैसे आणले पोतो करून खाय. तसं नाही ना आबाजी, तुम्ही समजून घेत जा ना. जे होते ते आम्ही करतो आमच्या पोरीनं. पण कसं आहे, लोक काही लोक छाटा मारतात, वेळेवर हात वरती करतात. म्हणून मग कसं आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. अरे असा एखादाही पेशंट काढला तुला, नाही पैसे घेतले तर काय फरक पडून राहिला तुले? गोमीचा एखादा पाय मुडला तर काय फरक पडतो गोमीले? खावखास कर्ज निक पैसे इले. बुवा माय चुकलं. आता याच्या पुढे कसं मी पैसा करणार नाही, कोणा पेशंटले पैसे मागणार नाही. पहिले इलाज करीन मग पाहिजे पुढे. माफ करा बा मला. जा आता पहा तुम्ही काय. आता जा तुमच्या पेशंटवर जा. तू चुकलो करूच नको. ते पैसे खाय, पहिले पैसे आणले अटीसा. गड्डी खाय बरं एखादी. खाता काय? आम्ही शेतकरी आहे बाबा, आम्ही पिकू तास खाशीन तू गहू ज्वारी. पैसे न पोट नाही भरत बर की गोया औषध खाशीन मेडिकल मधली आणि वाचशीन तू. किती दिवस वाचशीन त्याच्या? 2-4 दिवस, 8 दिवस. त्याच्या पुढे नाही वाचू शकत. भाकरच खा लागेल तुला, अनाजच खा लागेल. आम्ही जर पिकून बंद केलं की नाही, अशाच खालास होता तुम्ही मरसान डायरेक्ट. कुत्रीने हाल घालतील तुमचे. चुकले ना आबाजी, माफ करा म्हणजे माफ करा. आता माझे डोळे उघडले. मी आता कोणताही पेशंट आला तर पहिले त्याचा इलाज करते, नंतर पैसे विचार करते. चुकलं माझं, चुकलं. पाया पडतो मी तुमच्या. माफी गिफी काही मागू नको. आले ना तुझी चूक लक्षात, एवढंच आमचं म्हणणं होतं. चालेल बा पाटील, चाल. हो चाल पाहतो आम्ही आमचे पेशंट. हो पैसे घेऊन जा ना. पैसे नाही पाहिजे ना. नाही हे पैसे तुलेच ठेव. पुन्हा आम्हाला निके हे समजलं कचकट पाहिलं ना, पैसे तुलेच ठेव. अरे बाबा पोतं जाणलं येईन पैसे भरून. नाही बा कोणाला कचकट नाही पाहिलं भरत. कोणाला किती काय पैसा असेल काय सांगता येत, नो गॅरंटी. आणि आजपासून काय नाही कान खडीत बा. पैसा येऊ की ना येऊ, इलाज करणं चालू. पेशंट आपला देव आहे. पेशंटच्या भरोश्यावर आपलं पोट आहे. पहिले पेशंट. मुंशीरामपू तसं तर आपल्याला या बंदूकचंही काम नव्हतं. आपल्या हातच काप्यानं बगलीत दाबतो, बगलीत अस्वल फासवल काय मा भईस. हे आपल्या गावातले लोक भेटातच भलते बा. सरपंच नामदेवान दे जास्त त्यापेक्षा पादरा निघला बा. वर जाऊन बदले टिना. अरे काय अस्वल. बाबा तुला सोपी दिसून राहिले. थांब तू अस्वल दिसलं की नाही, तू जर चड्डी पिवडी नाही केली तर मग म्हणजर बा आमची गाण फाटले ना हात भरले. आम्ही 24 तास वावरात असणारे लोकांची. तू काय आहेस रे? तू तर वाटेच राखतं का म्हणजे? थांबतो दिसलं नाही तुले म्हणून तुला तू गोष्टी सुसून राहिल्या. सरपंच याच्या तकदीराने यायला पाहिजे रे पटकनी. असं उभं व्हायला पाहिजे. असं मग समजते यायला तर कसा वय करून राहिला तो. बगलीत दाबतो, ह्याच्यात दाबतो. बंदुकाचं काम नाही.
याला गोष्टी सुचून राहिले ना, खरंच यायला पाहिजे, आता झटकून यायला पाहिजे. थांबा तू भाऊ येतेच ते, थांबा याला अजून समजला नाही हिसका कसा आहे अस्वलाचा. वय वय भलता करून राहिला. लाल गड्या तुझ्यासारखा पोलाद माणूस कोणताच नाही रे बा. तू लय म्हणजे लयच पोलाद आहेस रे बा. हे अस्वल घाले का वाघ तू बघलीत दाखतो वाघ. येऊ दे ना मग समजते तुला कसा जाऊ. गांडील पाय लावून जर नाही पयाला मग शिवले तू मग म्हणतो तू. अरे पण तुम्ही लय बेताळ बा पादरी आहे तुम्ही. हा मुंशीराम भाऊ आम्ही 36च्या छातीवाले माणसं. हा मुंशीराम भाऊ बेतनिमा बरोबर. माय तर हात पाय थर का होऊन आले, भेट नाही म्हणतो तू. आलं कधी हे तर उरारच पुदीन. नाही आपण भेट नाही शिवलाल, आपण भेटणार यावं का? नाही भेट नाही आपण भेटणार. हे वरात बसेल. अरे काय माणसं आहे. लहान लेकरासारखे बेकार काम आहे राजा. लहान लेकरापेक्षा बेकार काम आहे. तू लहान आणि मोठं तुला सारा समजते. येऊ दे फक्त येऊ दे ते. आलं गड्या सरपंच, आला गड्या अस्वल आला रे. हे रे म्हणा शिवल्यात आपण. तू आला रे आता. तू त्या बापाला आता अस्वल. आता पाय कशी फाटते तुझं हातभर. आलं ना याला आता खालून काही दिसत नाही. त्याच्या वर आलो की येतात लोक. नाही याला खालून काही दिसत नाही. आपण वर बसला म्हणून आपल्याला दिसलं ते. याच्या उरार शिधे पानात मग कशी फाटते याची. पळतच नाही निघला तर मग मांजा पोहूनच जाईन उठून पूर्ण डायरेक्ट. पाय रे आता. पाय रे आला रे अस्वल. थांबतो आता. थांबतो आता. दिसलं तुला की मग समजते काय. अरे बापा रे. हो रे हो मुंशीराम भाऊ आलो. हो बापाई आलो रे. आलो. अरे आलं तर आता मी काय करू. माय तर 7 गेले 5च राहिले. तर मग सुरू झालं पाहिजे तर शिवलाल पाय बाबा काहीतरी. शिवलाल घे रे वैरे अंगावर वैरे त्याच्या दाबणं बघली दाबणं. आलं ना अस्वल. आलं ना पाय ना. खरंच रे शिवला ते सारखा पोलाद माणूस नाही का. दरबर ते अस्वल दरबर बाप दाब बघली. वाटलं जायचं खोटं मोठं असून नाही बापा. हे तर खरंच आलं रे बापा. खरंच अस्वल आहे का काय. खरंच दाबू का बाप बघली जाऊ रे बापा. माहिती फाटून राहिली हातभर. आता काय सांगू. खरंच आहे ना अस्वल. काय झालं रे शिवलाल. जिरली काय रे तुई. अरे होय ना पुढे दाबणं बघली दाबत होता तू अस्वल आले. फाटली शिवलेची हातभर. आता काय ओ गोळी मार रे. हो शिवलाल गोळी मारणं बंदूकच्या गोळ्या मारणं. गोईन फुई माझ्या हात पाय थर कापून आले. मुंशीराम भाऊ काय सांगू तुम्हाला. पोया हो मुंशीराम भाऊ आलो होते. पयाला शिवल्या अस्वल म्हणजे का सोपी हात लगा तुला खराब करा. पोया मुंशीराम भाऊ पोया हो आलो बापा आलो. अरे बापा रे माझ्या पहिलं जात नाही रे. शिवल्या तुला गोतवला रे. अरे बघलीत दाबतो नाही बरं पहिरे. ओ बाबा आलो रे बाबा शिवलाल मला येऊ दे रे बाबा. येऊ दे ना माझ्या पहिलं जात नाही. आलो अस्वल आलो. पोया मुंशीराम भाऊ मस्त तुम्हाला भारी आहे. तुम्हाला काय पोया तुम्ही आता. पोया नाही धरते तुम्हाला. अस्वल धरते मुंशीराम भाऊ. पोया मुंशीराम भाऊ. हो माय बाबू शिवल्या तुला फसवलं रे बापू. तुझ्या पुढे गोत्या झालो मी बाबा. ते मराठीत म्हण बरोबर आहे रे बाबा. ऐकावी जनजन करावी मनाचे. तुझ्या म्हटलं फालतू ऐकलं बाबा. गुतलो रे बाबा. बरं माय आलो अस्वल. बरोबर करू नका बाबा. पोया मुंशीराम भाऊ जीवाशी आला आता. जीवाशी आलाय माय पोय रे शिवल्या पोय रे. पोया मुंशीराम भाऊ धरते तुम्हाला. पोया बाबा शिवला थांबणं मला येऊ दे ना. पोयाला थांबू नका ना. मागे थांबले की धरतेच ते. पोया मुंशीराम भाऊ. अरे बाबा हा कुकोण शिवल्या लागलो बाबा. अरे बाबा जीव जाते रे बाबा. पोया मुंशीराम भाऊ आलो होते. झुला थांब रे. मला येऊ दे रे बाबा. मला पाठकून घे रे माझ्याने. पहिल्या जात नाही रे आता. बाबा असं शिवला. अरे पोया मुंशीराम भाऊ मस्त जीव भारी आहे बाबा. तुम्हाला कुठे बातमी घेऊ बाबा. पोया नाही जीव घेते अस्वल. फालतू रिकामे कापा गेलेले काव्या घेऊन जाते ना. आलो पोया रे. थांब रे फालतू का बरं गेलं. गावात बरं राहतो बाबा. शिवल्या मागे लागलो. पोया मुंशीराम भाऊ धरते मुंशीराम. मला येऊ दे रे. पोयानं बाबा पोयानं आलं ते मागे आलं ते. अरे बा थांब दमने निघून आलेलं. आलो रे.
पया म्हणजे भाऊ पया 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 अरे बापा अरे जीवला मेलो अरे आलो म्हणजे भाऊ पया 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 असून आलो पया पया म्हणजे भाऊ पया